आगमन काळातील पहिला आठवडा शनिवार. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायलचा प्रभू परमेश्वर म्हणतो, सियोनात, यरुशलेमात लोकांची वस्ती राहील. तू यापुढे कधी शोक करणार नाहीस. तुझ्या विनवणीच्या शब्दांबरोबर तो तुझ्यावर अवश्य कृपा करेल. ती ऐकताच तो तुला पावेल. प्रभू भाकरीची टंचाई आणि पाण्याचे दुर्भिक्ष करील. तर यापुढे तुझे शिक्षक दृष्टीआड राहणार नाहीत. तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. हाच मार्ग आहे, या मार्गाने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो, तू आपले बी पेरशील, त्यावर तो पाऊस पडेल. भूमी पीक देईल. ते अन्न रसभरीत आणि सत्वपूर्ण असेल. त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील. शेतात राबणारे बैल आणि जवान गाढव यास दाताळ्याने उफणलेल्या आणि सुपाने पाखडलेल्या धान्याचे आंबवण खावयास मिळेल. मोठ्या कत्तलीच्या दिवशी बुरुज पडतील, तेव्हा उंच डोंगरांवर आणि उंच टेकडीवर झरे व ओहोळ होतील. त्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांच्या जखमा बांधील, त्यांच्या प्रहराच्या जखमा बऱ्या करील. त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश 7 दिवसांच्या प्रकाशा एवढा मोठा होईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. जे परमेश्वराची आशा बाळगतात ते सर्व धन्य. प्रभूचे स्तवन करा. आपल्या देवाचे गुणगान करणे चांगले आहे. त्याचे स्तवन करणे सुखदायक आणि योग्य आहे. प्रभू यरुशलेम उभारतो, पांगलेल्या इस्रायलला गोळा करतो. जे परमेश्वराची आशा बाळगतात ते सर्व धन्य. भग्नहृदयी लोकांना तो बरे करतो. त्यांच्या जखमावर पट्ट्या बांधतो. तो ताऱ्यांची गणती करतो. त्या सर्वांना नावे देतो. जे परमेश्वराची आशा बाळगतात ते सर्व धन्य. आमचा स्वामी महान आहे. त्याचे सामर्थ्य प्रचंड आहे. त्याची बुद्धिमत्ता कल्पनातीत आहे. नम्रजनांना प्रभू उचलून धरतो. दुर्जनांना धुळीस मिळवतो. जे परमेश्वराची आशा बाळगतात ते सर्व धन्य. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. हालेलुया. मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू साऱ्या शहरातून आणि गावातून फिरत होता. त्याने त्यांच्या प्रार्थनागृहांतून शिक्षण दिले, स्वर्गराज्याचा शुभ संदेश दिला आणि सर्व प्रकारच्या रोगदुखण्यांनी पिडलेल्यांना बरे केले. त्याने लोकसमुदायाला पाहिले तेव्हा त्याला कळवळ आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते. मग तो शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामगार थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामगार पाठवून द्यावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. येशूने मग 12 शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावून त्यांना भूताखेतांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व प्रकारचे रोग आणि दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या 12 जणांना येशूने अशी आज्ञा देऊन पाठवले, इस्रायल घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. जाता जाता असा घोष करा की स्वर्गराज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना जिवंत करा, महारोग्यांना शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मसीहाच्या आगमनामुळे मनुष्य जातीमध्ये आणि निसर्गामध्ये जे बदल घडून येणार आहेत त्याची यादी आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशया संदेष्टा आपल्यासमोर सादर करतो. भरभराट, समृद्धी, मार्गदर्शन, मुक्ती, संरक्षण, तृप्ती, समाधान, मनःशांती, आत्मविश्वास अशा सद्गुणांनी सृष्टी व मानवजात विनटलेली असेल. यशयाने चितारलेले हे स्वप्न प्रभू येशूच्या कार्यात पुढे कसे 3 टप्प्यात पूर्णत्वास नेले त्याचे वर्णन शुभवर्तमानात वाचावयास मिळते. प्रथम येशू स्वतः हे स्वप्न सत्य सृष्टीत उतरवितो. त्यानंतर तो आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला सांगतो आणि 3ऱ्या टप्प्यात तो आपल्या शिष्यांना विशेष अधिकार देऊन त्यांना प्रेषितीय कामगिरीवर पाठवितो. पूर्वी इस्रायलपुरता मर्यादित असलेले कार्य पुढे येशू सर्व राष्ट्रांसाठी खुले करतो. देवराज्याविषयी माझं स्वप्न, संकल्पना काय आहे आणि ती पूर्ण करण्यास मी कसा हातभार लावतो.